हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे। आपला फ्री आरीवर्कचा ॲडव्हान्स आज डे 68 आहे आणि 68 मध्ये पार्ट 4 आहे। आपण 3 दिवसापासून ब्लाउज रेडी कसं करायचं हे एकदम स्टेप बाय स्टेप हळूवारपणे एकदम व्यवस्थित असं बघत आहोत। तर आपला फर्स्ट डे मध्ये आपण जरीची कशी चेन स्टिच करायची हे बघितलं होतं। सेकंड डेज मध्ये आपण शुगर बीट्स कसे लोड करायचे, कसे एकसारखे लावायचे ते बघितलं होतं। डे थर्ड मध्ये आपण हे 3 mm चे बीट्स कसे लावायचे ते बघितलं होतं। आता आज चौथ्या दिवशी बघा मी इथे परत शुगर बीट्सची डबल एक लाईन करून घेतलेली आहे, थोडीशी बाकी आहे तेवढी मी ती सांगणार आहे कशी लावायची आणि त्याच्या पुढे लगेच आपण ट्रेसिंग कशी करायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी आपण इथे आज आता इथे बघा तुम्ही, आता ही एक ताईंची ऑर्डर आहे, ती पण कंप्लीट झाली आहे बघा। अशा वेगवेगळ्या डिझाइन मध्ये त्यांनी पण एक पूर्ण असा बंच घेतलेला आहे 6 याचा आणि 6 याचा एक बंच घेऊन पण त्यांना एक स्लीव्ज ही त्यांच्याकडे फोटो होता ती पण काढून पाहिजे होती, तर ती पण एक त्यांना स्लीव्ज अशी काढून भेटलेली आहे। आणि परत त्यांनी असे हे 13 वेगवेगळे पॅचेस त्यांनी मागवलेले आहेत। असे हे 13 त्यांनी पॅचेस घेतलेले आहेत बघा। त्यासोबतच त्यांनी एवढं घेऊन त्यांना मटेरियल सुद्धा पाहिजे होतं, तर त्यांनी मटेरियल सुद्धा घेतलेले आहे। हे बघा, हा आपला नायलॉनचा टंगू थ्रेड, हा सुद्धा जरीचे 2 थ्रेड घेतलेले आहेत। परत 3-4 प्रकारच्या आपल्या सिक्वेन्स घेतलेल्या आहेत, 3 mm 4 mm हे बघा अशा पद्धतीने जरदोशी घेतलेली आहे। परत हे पण ड्रॉप शेपचे पल्स घेतलेले आहेत, ड्रॉप शेपचे बीट्स घेतलेले आहेत आणि राईस बीट्स घेतलेले आहेत, ते सुद्धा त्यांनी मागवलेलं आहे। एवढा असून त्यांच्या दोन निडल सुद्धा त्यांनी घेतलेल्या आहेत बघा। त्यांना थ्रेडच्या निडल पाहिजे होत्या, तर त्यांनी ह्या 2 थ्रेड निडल सुद्धा त्यांनी मागवलेल्या आहेत। परत त्यांना हा पॉपलिनचा क्लॉथ पण पाहिजे होता, तर तो सुद्धा त्यांना आपण अवेलेबल करून दिलेला आहे। आणि आपल्या मटेरियलची प्राइस ही रिजनेबल म्हणजे होलसेलच असल्यामुळे ते त्यांना पण घेण्यासाठी पुरत आहे, म्हणून त्यांनी आपल्या याच्यासोबतच एवढी मोठी अशी ऑर्डर दिलेली आहे। तर ज्यांना कोणाला ट्रेसिंग पेपर ऑर्डर करायचे असतील तर त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर पटकन जाऊन ऑर्डर करायची आहे। आपल्याकडे हा खूप छान असा क्वालिटीचा 753 नंबरचा दयालजीचा हे जरीचा थ्रेड पण अवेलेबल आहे आणि हा जो 423 नंबरचा पण दयालजीचा थ्रेड आहे अवेलेबल आहे। पण याच्यामध्ये बघा नॉर्मली कॉटन थ्रेड असतो, पण याच्यात असं वायर आहे। वायर असल्यामुळे काय होतं, आपली फिनिशिंग जी आहे ती एकदम अशी ताट राहते आणि एकदम छान अशी फिनिशिंग एकसारखी येते। हे एक नवीन आलेलं आहे, तर ज्यांना कुणाला ऑर्डर करायचं असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर ऑर्डर करायचं आहे। पटकन जाऊन, जास्त वेळ न घालवता, आणि ट्रेसिंग पेपर पण पाहिजे असतील तर पटकन जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता। पॅचेस पण अवेलेबल आहेत, निडल्स पण अवेलेबल आहे। जे काही मटेरियल तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यासाठी तुम्ही मेसेज करू शकता। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण इथे आज बघूयात पुढचं। तर आज हे बघा, आपल्याला इथे आज कार्बन पेपर पण लागणार आहे ट्रेस करण्यासाठी। आपण कार्बन पेपरचा यूज करून ट्रेस करणार आहोत। तर याच्यात सुद्धा मी तुम्हाला 2-3 पद्धत शिकवलेल्या आहेत, तर तुम्ही तिथं मी आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक देते की ट्रेसिंग करण्याच्या किती टाइप्स, मी 4 टाइप्स शिकवले होते, त्याच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील। ज्यांना कुणाला कार्बन व्यतिरिक्त ट्रेसिंग करायची असेल पावडरनी वगैरे चॉकनी, तर ते त्याच्याने सुद्धा करू शकतात। तर चला तर मग आता पहिले आपण आपली शुगर बीट्सची थोडीशी लाईन बाकी आहे तेवढी मी तुम्हाला सांगून देते, त्याच्यानंतर आपण लगेच ट्रेसिंग सुरू करून देऊ। हे बघा, अशा पद्धतीने मी आपल्या निडलमध्ये शुगर बीट्स घेतलेले आहेत। असे 2-2 सांगितल्याप्रमाणे 2-2 फिक्स करायचे आहेत बरोबर। आणि तुम्हाला मी सांगितले आहे गॅप येऊ द्यायची नाही, त्याची ट्रिक्स मी तुम्हाला सांगितली आहे। पण जे कोणी नवीन असेल त्यांना माहीत नसेल तर परत सांगते। हे बघा, आता मी हा थ्रेड हुक काढून घेतला आणि हे असं पुढे घेत आहे, तर मग ह्या 2 मध्ये बघा तुम्हाला दिसत असेल गॅप पडत आहे। गॅप न पडू द्यायच्यात काय करायचं, हा जो खालचा हात जो हे असतो आपला थ्रेड, तो ओढून मागे ओढायचा आणि हे आपले बीट्स आपोआप असे मागे जातात। मागे गेले परत आपली चेन स्टिच काढून घ्यायची, हुक काढून घ्यायचा वरती। हे बघा, हुक काढल्यावर परत आपले बीट्स 2 बीट्स ॲड करायचे।
आणि ज्यांना कुणाला अजून दुसरे ट्रेसिंग काढून घ्यायचे असतील, तुमच्याकडे काही इमेज असतील तर ते सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे. तर त्यांनी मला व्हॉट्सअपवर फोटो पाठवायचे आहेत, तर ते सुद्धा आपल्याकडे काढून मिळतात. किंवा तुम्हाला आता लवकरच आपले वेगवेगळे फॅब्रिक पेंटिंगला जे डिझाईन लागतात त्यासुद्धा ट्रेसिंग अवेलेबल आहेत आपल्याकडे. त्या पण कुणाला काढून पाहिजे असतील ते पण एकदम रिजनेबल प्राईसमध्ये, तर ते सुद्धा आपल्या इथे काढून भेटतात. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा अशा पद्धतीने बरोबर असे आपले शुगर बीट्स एका लाईनीत लावायचे आहे. गॅप पडू द्यायचा नाही. या दोन्ही लाईनमध्ये पण गॅप आला नाही पाहिजे आणि शुगर बीट्सची जी स्ट्रेट लाईन चालू आहे त्याच्यात पण गॅप आला नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण किती सुंदर अशी ही शुगर बीट्स लावलेले आहेत. आता आपल्याला थोडंसंच राहिलं आहे बघा. अशाच एकदम फिनिशिंगमध्ये एकदम छान पद्धतीने लावायचं आहे. हे बघा बरोबर 2-2 शुगर बीट्स लावायचे आहेत. थोडाही गॅप आलेला नाही, त्याच्यामुळे फिनिशिंग बघा किती सुंदर अशी येत आहे. आणि शक्यतो तुम्ही ह्याच निडलनी शुगर बीट्स फिक्स करायचे आहे. प्रोफेशनल निडलच यूज करायची आहे. हे बघा अशा पद्धतीने कंप्लीट करून एंड नॉट देऊन घ्यायची आहे. बॉर्डर सुद्धा बघा किती सुंदर अशी बॉर्डर फिनिशिंगमध्ये केलं की बॉर्डर सुद्धा खूप छान दिसते. आता आपण बघूयात की ट्रेसिंग कशी करायची. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील, व्हिडिओ जर का आवडला असेल किंवा थोडं तरी नॉलेजफुल हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि पूर्ण बेसिकपासून शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवर व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा इथे आता कंप्लीट झालेलं आहे. आता इथे पुढे शुगर बीट्स बसत नाहीत, बरोबर तेवढे शुगर बीट बसतात. तर त्यासाठी आता इथे एंड नॉट देऊन घ्यायची आहे बघा. हे बघा अशा पद्धतीने खाली थ्रेड ओढून घ्यायचा, जेणेकरून आपली गाठ ही पक्की होते. आता हे जे आहे ना, ते साईडच्या लाईनचा थ्रेड आहे. हे बघा असे एंड नॉट आपली पॅक झालेली आहे, म्हणजे हे कुठेही हालत नाही, एकदम पॅक होऊन जातात. आता चला तर मग आता आपण ट्रेसिंग बघूयात कशी करायची. हे बघा आता इथे आपल्याला लागणार आहे कार्बन पेपर. आता हा डार्क कलरचा ब्लाऊजचा पीस आहे, त्याच्यामुळे मी व्हाईट कलरचा कार्बन पेपर घेतलेला आहे. हा ट्रेसिंग पेपर घेतलेला आहे की जे मी स्वतः काढलेला हा ट्रेसिंग पेपर आहे, जे की आपल्या ट्रेसिंग पेपरच्या याच्यात ही ऑफरच्या याच्यात ही पण डिझाईन आहे. तर यासाठी आता आपल्याला लागणार आहे ट्रेसिंग पेपर, कार्बन, पेन्सिल आणि हे मी पिन्स घेतलेले आहेत की पिनअप करण्यासाठी. आता इथे आपण बघूयात. आता जे आपले हे ट्रेसिंग पेपर आहे तर आता हे नॉर्मल साईजचे आहेत बघा. ही नॉर्मल साईज आहे. आता इथं ही साईज, हे ब्लाऊजची जी साईज आहे ती मोठी आहे, त्याच्यामुळे हा पण गळ्याची साईज मी मोठी घेतलेली आहे. आता हा साधारणतः 4.25 वगैरे इंचाचा हा गळा मी टाकलेला असतो. तर आता ते 28, 30, 32 अशा साईजसाठी हा म्हणजे बरोबर बसतो. आता तुम्ही बघा, आता हा गळा थोडासा मोठा आहे आणि हा गळा छोटा आहे ट्रेसिंगचा. तर आपण आता हे कसं ॲडजस्ट करायचं, याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ तर बनवलेलाच आहे.
साईज जर का कमी जास्त असेल किंवा नेकची, आता हा नेकची हाईट बघा, ही नेकची हाईट थोडी मोठी आहे, तर ही कशी ॲडजस्ट करायची हे मी तुम्हाला आता इथे सगळं प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे. तर आता आपल्याला बघा इथे ट्रेसिंग करायची आहे. तर मी इथे सगळ्यात पहिले आपल्या हा गळा मधोमध ठेवून घेणार आहे. तर आपला गळा थोडासा पलीकडे पाहिजे आहे, तर आपल्याला आता मी असं ठेवून घेणार आहे. बघा, ठेवून घेतल्यानंतर बरोबर अशी ट्रेसिंग करून घेणार आहे. खालून बघा मॅच करून घेणार आहे याला. आता सगळ्यात पहिले बघा मी काय करणार आहे, आता जे मधलं आहे ना, मधली साईड ती बरोबर मी पहिले इथे मधोमध ठेवून इथे अशी पिनअप करून हे ट्रेस करून घेणार आहे. मग नंतर ही साईड करून घेणार आहे, असं ॲडजस्ट करून गळ्यानुसार असं बरोबर मी ठेवून इथे पिनअप करून ड्रॉइंग करून घेणार आहे. आता ती कशी करायची, तर सगळ्यात पहिले आता मी मिडलचं तुम्हाला दाखवणार आहे. असं ठेवणार आहे मी, ते झूम करून दाखवते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. हे बघा, अशा पद्धतीने आता मिडलला एक लाईन ड्रॉ करून घेतली, जेणेकरून इथे आपल्याला मिडलला बरोबर हे करायचं आहे. तर आता मी इथे पहिले कार्बन पेपर ठेवणार आहे. बरोबर असं कार्बन पेपर ठेवणार आहे. बघा, तुम्हाला दिसत असेल. आणि इथे असं, आता इथे आपली बॉर्डर आहे, अशी ही आपली बॉर्डर आहे समजा. तर आपल्याला इथेच करायचं आहे. तर इथे आता मी पेपर पिन्स लावून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी वरतून आणि खालून दोन ठिकाणी अशी पेपर पिन्स लावून घेतली आहे. तुम्ही अजून सुद्धा लावू शकता. आणि अशाच प्रकारे आपल्याला कार्बन ॲडजस्ट करायचा असतो, कारण की प्रत्येकाचे स्टेप एकदम प्रॉपर साईजचे घेणं शक्य नसतात. तर आता मी हे बघा, इथे आता ही जी पेन्सिल घेतलेली आहे, तर पेन्सिलने बरोबर आपल्या मार्किंगवर मार्किंग करणार आहे. मिडलला बघा गोल. तुम्ही पण अशाच पद्धतीने ट्रेसिंग करायची आहे. कार्बनच्या साह्याने पण करू शकतात, किंवा होल पाडून पावडर, व्हाईट कलरची पावडर यूज करून सुद्धा तुम्ही करू शकतात, किंवा चॉक प्रेस करून सुद्धा तुम्ही करू शकतात. आपण 3-4 प्रकार असे बघितलेले आहेत. आता बघा, मी ह्या साईडने लगेच करून घेते. आपल्याला जशी डिझाईन हवी असेल तशी आपण करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. आता ह्या कस्टमरला हे सिंपल डिझाईन पाहिजे होती, म्हणजे ही पण म्हणजे आहे थोडी हेवी, पण छान दिसते समजा. पण काही काहींना खूप हेवी ब्रायडल वगैरे पाहिजे असतात, तर त्यासुद्धा आपल्याकडे अवेलेबल. आता आपली इतकी डिझाईन ट्रेस झाली आहे. आता आपण काय करू, हे थोडंसं इकडे सरकवून बरोबर ट्रेस करूयात. पहिले आता आपण ही लेफ्ट साईडची साईड कंप्लीट करून घेऊयात, मग राईट साईड कंप्लीट करूयात. हे बघा, आता इथे पण मी पिन्स अशा लावून पॅक करून घेतलेला आहे. आता आपल्या इथपर्यंत झालं होतं ट्रेस. आता इथून पुढे आपण अशी पूर्ण लाईन ट्रेस करणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता दादा, सावकाश पद्धतीने एकदम व्यवस्थित. आणि जसं आपण ड्रॉ केलेलं आहे लाईन, त्याच्यावरच ते ड्रॉ करायचं आहे. बघा, हे बघा, ट्रेसिंग पेपरची पण ऑफर सध्या चालू आहे, लवकरच क्लोज होणार आहे. 5 जर का ट्रेसिंग पेपर तुम्ही ऑर्डर केले, म्हणजे एका याच्यामध्ये येणार तुम्हाला बॅक नेक आणि स्लीव्ज येणार आहे. असे 5 जर का तुम्ही ऑर्डर केले, तर त्याच्यावर तुम्हाला एक स्लीव्ज आणि एक बॅक नेक फ्री येणार आहे. ती सध्या आता ऑफर आहे. आणि जर का तुम्हाला सिंगल सुद्धा किंवा पाहिजे असतील, तर ते सुद्धा तुम्हाला भेटून जातील, पण त्याला शिपिंग चार्जेस लागतील. आणि ह्या ऑफरमध्ये तुम्हाला शिपिंग चार्जेस नाही आहे.
आणि परत एक सेट पूर्ण म्हणजे एक सेट नाही, एका सेटमध्ये एक जर का 5चा सेट तुम्ही ऑर्डर केला तर तुम्हाला एक पेअर फ्री भेटत आहे स्लीवची आणि नेकची। तर त्यासाठी जे कोणी नवीन असेल किंवा ज्यांना ही ऑफर माहिती नसेल, हे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील, तर त्यांनी पटकन स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती जाऊन मेसेज करायचा आहे, जेणेकरून ऑफरचा हा फायदा होईल तुम्हाला। आणि जे कोणी पहिल्यांदा जर का आपला व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या कोणत्या मैत्रिणी इंटरेस्ट असेल त्यांच्यासोबत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण की फ्री इतक्या डिटेल्समध्ये कोणी शिकवत नाही। तुम्हाला हे घर बसल्या शिकता येत आहे, ते पण प्रोफेशनल पद्धतीने। हे बघा, आता मी बरोबर अशी लाईनवर लाईन मार्किंग करत माझं हे कंप्लीट होत आलेलं आहे। तुम्हाला इथे दिसत असेल एकदम छान आणि एकदम सोपी पद्धत आहे। त्याच्यात पण 3-4 प्रकार आपले झालेले आहेत। ज्यांना कोणाला बेसिक पासून शिकायचं असेल तर त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन बघायचं आहे की सगळे बेसिकचे स्टेप बाय स्टेप व्हिडिओज आहेत, प्लेलिस्ट सुद्धा आहे। आणि ज्यांना मटेरियल पाहिजे असतील एकदम रिजनेबल प्राइस मध्ये चांगल्या क्वालिटीचं, त्यांनी सुद्धा मेसेज करायचा आहे मला। आपल्याकडे 18 इंच स्टँड, रिंग ते सुद्धा अवेलेबल आहे एकदम रिजनेबल प्राइस मध्ये। ते सुद्धा कुणाला पाहिजे असेल तर त्याच्यात सुद्धा तुम्ही मेसेज करू शकतात। कलरची जरदोशी आहे, 7-8 प्रकारच्या कलरची जरदोशी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, सिल्क थ्रेड आहेत। हे बघा, अशा पद्धतीने आपली ही पूर्ण डिझाइन आता इथे कंप्लीट झालेली आहे, तुम्हाला पण दिसत असेल। आता आपण पहिले ट्रेसिंग काढून घेऊयात, मग कार्बन काढूयात आणि खाली बघूयात की कसं दिसत आहे। आता आपण सगळ्यात पहिले आता पिन्स काढून घेऊयात आपण लावलेल्या। आता एक साइड कंप्लीट झाली तर तशीच आपण दुसरी साइड कंप्लीट करून घेणार आहोत। हे बघा, आता मी ट्रेसिंग काढते पेपर, आता कार्बन पेपर काढते। हे बघा, तुम्हाला दिसत असेल किती सुंदर अशी आपली ही डिझाइन उमटलेली आहे। आता इथे थोडं कमी पडलेलं आहे, तर आता आपण इथे बरोबर परत ट्रेसिंग पेपर ठेवणार आहोत। आणि जेवढं कमी पडलं ना, आता बरोबर इतकं कमी पडलेलं आहे, तर त्याच्या पुढे हे फ्लावर वगैरे असं बरोबर ॲडजस्ट करायचं आहे। हे बघा, आणि तेवढं ट्रेस करून घ्यायचं आहे। ते कसं करायचं हेच मी तुम्हाला आज ॲडजस्ट कसं करायचं हे मी सांगते। का कसं होतं, काही जणांना खूप डीप नेक पाहिजे असतो, तर इथे असं प्रॉपर बघायचं की आलेला आहे का नाही। हे बघा, इथे आता आपला हे बरोबर आलं इथे फ्लावर। आता इथे असं मी आता इथे पिन्स नाही लावणार आहे, सरळ पद्धतीने ड्रॉ करून घेते। बरोबर असं ॲडजस्ट करायचं। हे बघा, तुम्हाला दिसत असेल आता किती सुंदर असं उमटलेलं आहे आणि आपल्याला कशी डिझाइन आहे ते प्रॉपर अशी दिसत आहे बघा। आणि जास्त असं बटबट झालेलं नाही, जेणेकरून की एक्स्ट्राला पण कुठे काहीच लागलेलं नाही, की जेणेकरून आपलं जेव्हा वर्क झालं तेव्हा आपल्याला पुसत बसावं लागेल किंवा घासत बसावं लागेल, म्हणजे कपड्याचं जे एक्स्ट्रा लागलेलं आहे ते पुसत बसवलं, असं काहीच होत नाही। एकदम प्रॉपर आणि एकदम छान पद्धतीने ट्रेसिंग होतं आणि ह्याच पद्धतीने तुम्ही पण करा, तुम्हाला पण हे इझी वाटेल। आणि आता तसंच आपण जसं लेफ्ट साइडला ट्रेसिंग केली आहे तसंच आपण राईट साइडला सुद्धा करणार आहोत। तर आता ते मी आजच्या पुरतं एवढंच तुम्हाला दाखवणार आहे। हे याचा मी पुढे हे उद्या बघूयात आपण हे कसं कंप्लीट करायचं। तर चला, तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि जर का तुम्हाला मटेरियल किंवा ट्रेसिंग पेपर हवे असतील तर मला मेसेज करा। याच्यातही तुम्हाला काही डाऊट असेल, मी जे शिकवलं आहे ट्रेसिंग कशी करायची, याच्यात काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल, काही डाऊट असेल, काही शंका असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारू शकतात। मी तुमचं डाऊट क्लिअर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल। चला, तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत, ट्रिक्ससोबत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, न स्किप करता। आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, इंटरेस्टेड मैत्रिणींसोबत आपला व्हिडिओ शेअर करा। तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।